अमरावतीमध्ये जून महिन्यात 24 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। पावसाची दडी, आर्थिक कर्ज यामुळे या आत्महत्या झाल्या। 24 शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे चांगलीच खळबळ माजली आहे। अमरावती जिल्ह्यात समाधानकारक पाऊस अजूनही बरसलेला नाहीये। काहींनी हवामानाचा अंदाज घेऊन पेरणी केली, बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या या पावसाअभावी रखडल्या। अशा बिकट परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलत जीवन यात्रा संपवली आहे। अमरावती जिल्ह्यात जून महिन्यात 24 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली। एकंदरीत अमरावती जिल्ह्यातील शेतकरी आणि त्या शेतकऱ्यांचं आत्महत्या सत्र काही थांबताना दिसत नाहीये। माहिती घेऊया, शुभम बायस्कर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शुभम, वारंवार या घटना घडतायत आणि अमरावतीतलं हे जे सत्र दिसतंय की पाऊस नाहीये आणि त्यामुळे कर्जबाजारीपणा वाढतोय, दुबार पेरणीचं संकट येतंय, काय नेमक्या समस्या आहेत शेतकऱ्यांच्या पुढे की ज्यामुळे इतक्या आत्महत्या होत आहेत? प्रज्ञा, खरं तर खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे। जून महिना उलटलेला आहे, मात्र अजूनही अमरावती जिल्ह्यात अपेक्षित असा पाऊस झालेला नाही आहे आणि सोबतच बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडलेल्या आहेत। ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या त्या शेतकऱ्यांची पिकं आता उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत, त्यांनी माना टाकलेल्या आहेत। एकंदर पाहिलं तर शेतकऱ्यांना आपल्या पिकाला कर्जबाजारी होत, बँकांचं कर्ज घेत किंवा वेगवेगळ्या ठिकाणाहून पैसे काढून शेतीच्या पेरणीसाठी ते पैसे लावलेले होते। मात्र सध्या जो आहे पाऊस झालेला नाही पुरेशा प्रमाणात, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे आणि ह्या सगळ्या बँकांचं कर्ज असेल किंवा वेगवेगळ्या ज्या शेतकऱ्यांना अडचणीला समोर जावे लागत आहे त्या सगळ्यांमधून जवळपास अमरावती जिल्ह्यात ह्या 24 शेतकऱ्यांनी जून महिन्यात आत्महत्या केल्याचं समोर आलेलं आहे। प्रज्ञा, नक्कीच सुरत, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। यावरती उपाययोजना होणं गरजेचं आहे। काय स्वरूपाच्या उपाययोजना की जेणेयोगे शेतकरी आत्महत्या करणार नाहीत यासाठीचे प्रयत्न येत्या काळात व्हावेत एवढी अपेक्षा।